एकदा आपण लॉग इन झालो तर आपलं लॉग इन पेजमध्ये सगळे प्रोडक्ट्स दिसायला सुरू होतात. जसे की तुम्ही इथं पाहू शकता. आता यामध्ये मी समजा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट यूज करणार आहे तर मी या मॉडेलवरती क्लिक करेन. व्हॉट्सअप यूज करणार आहे, वेबसाईट बिल्डर, CRM, जे मॅनेज तुम्ही करणार आहात किंवा जे प्रोडक्ट तुम्ही वापरणार आहात त्याच्यावरती क्लिक करावं लागेल. आपण पहिल्यांदा बघूया, इनवॉइसिंगवरती क्लिक करूया. इनवॉइसिंगवर क्लिक केल्यानंतर माझं हे फर्स्ट टाईम लॉग इन असल्यामुळं सगळा डॅशबोर्ड झिरो आहे. प्रोडक्ट्स तुम्ही बघितलं तर प्रोडक्ट्ससुद्धा झिरो असतील. आता मी कुठेही क्लिक केलं तर फर्स्ट हेच पेज ओपन होतं. हेच पेज का ओपन होतं? कारण कंपनीचे काही बेसिक डिटेल्स या सिस्टमला यूज करण्यासाठी लागतात. ते म्हणजे कंपनीचं नाव. समजा मी म्हटलं माझ्या कंपनीचं नाव नेक्स्ट जेन डिजिटल टेक्नॉलॉजी आहे. बिझनेसचा टाईप प्रोप्रायटरशिप आहे, पार्टनरशिप आहे, जे प्रायव्हेट लिमिटेड आहे, काय आहे ते तुम्ही ॲड करा. तुमची कंपनी सुरू कधी झाली किंवा आजची डेट घाला, जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे ती घाला. मी समजा ऑगस्ट 15 तारीख घातली. ठीक आहे, 15 ऑगस्ट 2025 मी टाकली स्टार्ट डेट. ठीक आहे. नेक्स्ट तुमचा GST असेल तर याला टिक करा, GST नंबर घाला. ठीक आहे. त्यानंतर पॅन नंबर घाला आणि नेक्स्ट करा. त्यानंतर नसेल GST तर टिक करू नका बरं का. मागल्या पेजवरती आपण GST आहे म्हणून टिक केलेलं आहे, प्रिव्हियसवरती नेतो. इथं जो हा चेकबॉक्स आहे हा तुम्ही अनचेक ठेवा. GST नसेल तर, असेल तर GST नंबर ॲड करा. तुमचा ॲड्रेस जो काय आहे तुम्ही ॲड्रेस ॲड करा, स्टेट सिलेक्ट करा, नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर चेक करा, कन्फर्म करा आणि कंप्लीट रजिस्ट्रेशनला क्लिक करून तुमचं एकदा कंप्लीट रजिस्ट्रेशन करा. ही फर्स्ट टाईम लॉग इन केल्यानंतर ही कंपल्सरी आहे. ठीक आहे. मग कंपल्सरी यूज करायचं असेल सॉफ्टवेअरमध्ये ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. एक तरी गोष्ट असायला, बँक अकाउंट तुमचा ॲड असायला पाहिजे. तुमच्या दुकानात किंवा तुमच्या शॉपमध्ये जे काही जिथं हे वापरणार आहात, कॅश इन हँड किती आहे त्यासाठी अकाउंट क्रिएट केलेलं पाहिजे. किमान एक प्रोडक्ट तुमच्या सिस्टममध्ये असायला पाहिजे. एक सप्लायर असणं गरजेचं आहे. एक कस्टमर असायला पाहिजे आणि एक लोकेशन, तुमचं जे काही लोकेशन असतील, 1, 2, 4, 10 असतील, पण किमान एक लोकेशन तरी असतं, कारण त्याशिवाय तुम्ही हे घेणारच नाही. तर ते लोकेशन ॲड करायला पाहिजे. आता आपण 1 बाय 1 सगळं ॲड करूया. ठीक आहे. फर्स्ट आपण ॲड करूया बँक. नेक्स्टवरती क्लिक केलं, बँक आली. मी इथं बँक नेम टाकलं नेक्स्ट जेन डिजिटल टेक्नॉलॉजी, कारण बँकेला अकाउंट नेम तसंच असणार, नेक्स्ट जेन मी टाकलं. बँक नेम आणि हे टाकायच्या ऐवजी इथं मी टाकलं ICICI 00011006. माझ्या बँकेचे डिटेल्स ऑटोमॅटिक आले IFSC कोडमुळे. आणि इथं मी अकाउंट नंबर टाकला, हा माझा अकाउंट नंबर आहे. बँकेत अकाउंट ओपनिंग, आत्ता जर तुम्ही ओपनिंग बॅलन्स मी जर बघितला तर 1.5 लाख रुपये आहेत त्यामध्ये, तर मी 1.5 लाख रुपये इथं बॅलन्स मेंटेन करा. तुमचा जो काय असेल तो तुम्ही ॲड करा आणि असाइन करून ठेवा तुम्ही मेन ॲडमिनला. ठीक आहे. हा अकाउंट आणि ॲड अकाउंट करा. एक झाली बँक अकाउंट. दुसरं तुम्हाला विचारता येते कॅश इन हँड अकाउंट पाहिजे. मग कॅश इन हँड माझी मेन ब्रँच आहे. हे अकाउंट मी जे लॉग इन केले हे मेन ब्रँच मी ॲड केली. ओपनिंग बॅलन्स माझं कॅश इन हँड माझ्याकडं एक समजा ते 15,000 रुपये आहेत. ठीक आहे. आणि मी ते पण ॲडमिनलाच असाइन केलं. ठीक आहे. हे झिरो असतील तर झिरो टाका बरं का. हे काय म्हणजे कंपल्सरी नाही की एवढंच टाकावं तेवढंच टाकावं. एक प्रायमरी प्रोडक्ट तुमचा कोणताही, तुमचा जो प्रोडक्ट काय असेल तो तुम्ही ॲड करू शकता. प्रोडक्टचं समजा आता मी म्हणलं की माझ्याकडं मोबाईल आहे. ठीक आहे. ही आपण एक टेस्टिंगसाठी आपण काय करतो, एक मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा कम्प्युटरवाल्या वस्तूच्या दुकानासाठी हे वापर चालला आहे असं आपण कन्सिडर करतो. समजा माझ्याकडं विवो मोबाईल पहिला प्रोडक्ट आहे, विवो मोबाईल X21. ठीक आहे. मी आता इथं क्लिक केलं विवो मोबाईल X21. इथं क्लिक केल्यानंतर AI काय करेल, त्याला जेवढं काही कळतं या विवो मोबाईल X21 बद्दल, तर तो काय करेल, डेटा फेच करेल सिस्टममध्ये आणि तुम्हाला एक SUK जनरेट करून देईल. जे तुम्हाला ओके असेल तर ठीक, नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा जनरेटसुद्धा करू शकता. या प्रोडक्टला बारकोड पाहिजे असेल तर तुम्ही जनरेटवर क्लिक करून बारकोड जनरेट करू शकता. त्याची कॅटेगरी तुम्ही इथं अनरिकग्नाइज्ड आलेली आहे, तुम्ही कॅटेगरी टाकू शकता. हे मोबाईल कॅटेगरीमध्ये येतं किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये येतं. तुम्हाला जो तुमचा कॅटेगरी घालायची आहे तुम्ही घालू शकता. मी कॅटेगरी घातली मोबाईल. ठीक आहे. एक ॲड केली. ॲड केल्यावर तो सेव्ह राहील. नेक्स्ट टाईम तुम्हाला ड्रॉपडाऊनमध्ये दिसायला सुरू होईल. ठीक आहे. हे प्रोडक्ट डिजिटल आहे, फिजिकल आहे. म्हणजे फिजिकल डिजिटल म्हणजे नेमकं काय, वस्तू असेल जी विकली जाते, खरेदी होते, मोबाईल, खुर्ची, कुल्लू, पेन, हे सगळे वस्तू आहेत ज्या खरेदी विक्री होतात, फिजिकल वस्तूमध्ये आहेत.
आता सॉफ्टवेअर असेल किंवा सर्व्हिसेस असतील त्या सगळ्या काय येतात सर्व्हिसमध्ये येतात, किंवा ओन मॅन्युफॅक्चरिंग असेल तर तिथंही परचेस नसणार आहे. त्यामुळं तुमची ही प्रोडक्ट काय आहे ते सिलेक्ट करा. सर्व्हिस असेल तर सर्व्हिस, फिजिकल असेल तर फिजिकल. हे मोबाईल फिजिकल आहे म्हणून ते ऑटोमॅटिक त्यानं फाइंड आउट केले, पण तरी देखील चुकीचं पण होऊ शकतं. AI 100% करेक्ट नसतं, तुम्ही करेक्ट करू शकता त्याला. प्रोडक्टची कंपनीचं नाव त्यानं फाइंड आउट केलेलं आहे, त्यांनी विवो टाकलं. HSN कोड काय असायला पाहिजे त्यांनी टाकलं. युनिट मेजरमेंट म्हणजे हे किलोग्राम आहे, लिटर आहे, काय आहे हे तुम्हाला. तर मोबाईल हा युनिटमध्ये आला, त्याचा GST 18% आहे. तुम्ही काय वेगळा असेल तर तुम्ही सर्च आउट करून तुम्ही चेंज करू शकता. मग आता याला सेलिंग प्राईस माझं समजा 21,500 रुपये आहे, ठीक आहे. तर इथं माझी परचेस प्राईस किती आहे? परचेस प्राईस समजा माझी 19,500 आहे. तर इथं तुम्ही ते मेन्शन करा की तुमची परचेस प्राईस ही आहे. बरं, उद्या कमी जास्त होऊ शकते का? येस, डेफिनेटली होऊ शकते. हे काय मॅटर करत नाही. हे तुम्हाला हेल्प करेल जेव्हा पण तुम्ही प्रोडक्ट परचेस करता त्यावेळेला ह्याची परचेस प्राईस तुम्ही इथं जी सेट कराल ती दिसेल. तुम्ही त्यावेळेला वेगळ्या किमतीनं खरेदी केला, 19,000ने केला तर तिथं एडिट करू शकता, 20,000ने केला तरी ती एडिट करू शकता. ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ठीक आहे. म्हणजे आता तुमची जी सेलिंग प्राईस आहे त्याचं ब्रेकडाऊन इथं त्यानं दिलेलं आहे. टोटल 21,500ला तुम्ही विकणार आहे, तर त्याच्यात 3,280 रुपये जवळपास GST आहे. 18,220 रुपये मेन प्राईस आहे. डिस्क्रिप्शन त्याने स्वतः लिहिलेलं आहे तुमच्या दिलेल्या माहितीनुसार. आता ही रीऑर्डर लेवल जी आहे ही काय आहे बघा. रीऑर्डर लेवल म्हणजे तुम्हाला तुमच्या दुकानात हे प्रोडक्ट किती असताना पुन्हा नवीन ऑर्डर करायचे आहेत. मग आता हे मोबाईल 10 असताना ऑर्डर करायचे नाही, मला 2 जेव्हा शिल्लक राहतील तेव्हा नवीन ऑर्डर करायचे आहेत, तर मी इथं ते 2 करेन. ह्याची एक्सपायरी वगैरे असते का? मोबाईलची एक्सपायरी नसते. मेडिकल दुकानातल्या वस्तूंची एक्सपायरी असते, तर तिथं त्यावेळेला हे ट्रॅकिंग ऑन करा. नसेल तर हे अनचेक ठेवा आणि क्रिएट प्रोडक्ट करा. आता यामुळे काय झालं, एक प्रोडक्ट माझा तयार झाला, ॲड झाला. त्यानंतर सप्लायर म्हणजे तुम्ही कुणाकडून तरी खरेदी करणार ना, मग तो सप्लायर आहे समजा सूर्या सेल्स ह्या कंपनीकडून मी मोबाईल खरेदी करतोय. तो होलसेलर आहे, मॅन्युफॅक्चरर काय आहे, तो होलसेलर आहे. तो क्रेडिट देतो का तुम्हाला? देत असेल तर देतो, करा. 7 दिवसाचा देतो, 30 दिवसाचा देतो, किती दिवसाचा देतो ते लिहा, ठीक आहे. मग त्यानंतर त्याचा GST नंबर मी इथं एक डमी टाकतोय, कारण हा डमी अकाउंट आहे. मी त्याचाही ॲड्रेस टाकला, कर्नाटक टाकला. आता त्याचा कॉन्टॅक्ट पर्सन कोण आहे, तिथं तुम्ही ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता त्याचं नाव आहे समजा संजय, ओके. त्याचा मोबाईल नंबर इथं ॲड करा. इन फ्युचर जेव्हा पण त्याला काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर येईल. त्याचा ईमेल असेल तर तोही टाका, असेल तर टाका, नसेल तर डमी टाकून टाकता, ओके. संजय@gmail टाकतोय मी, ठीक आहे. नसेल तर नॉट नेसेसरी घालायलाच पाहिजे, काहीही घालू शकता. मग आता इथं त्यांचं बँक अकाउंट असेल तर डेफिनेटली घाला, कारण नंतर काय होणार आहे, तुम्ही जेव्हा ट्रान्झॅक्शन करणार त्यांना काही ऑनलाईन ट्रान्सफर केला तर तुमच्याकडे पण मेन्शन होईल की या अकाउंटला पाठवलेलं असेल तर घाला, नसेल तर स्किप करा. मी आत्तासाठी स्किप करतोय. मग आता इथं बघा ओपनिंग बॅलन्स, त्यांचं येणं देणं तुमचं ऑलरेडी काहीतरी असेल सिस्टम चालू करण्यापूर्वी, तर ते तुम्ही करू शकता. पेएबल असाल तर, किंवा तुम्ही त्यात पेएबल लिहा, रिसिवेबल असेल तर रिसिवेबल लिहा. तर आता मी 0 बॅलन्स टाकतो, कारण त्यांचं काही देणं घेणं नाही असं कन्सिडर केलं आणि मी क्रिएट केलं. म्हणजे आता एक सप्लायर पण ॲड झाला. त्यानंतर एक कस्टमर ॲड करायचा आहे. एक कस्टमर ॲड करण्यासाठी मी नाव टाकतोय, मी माझंच नाव टाकतोय. चला, मी माझं नाव नितीन पाटील टाकतोय, ठीक आहे. हा इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे, कर्नाटकातला आहे, ठीक आहे. त्याचा GST असणं शक्य आहे, नसणं पण शक्य आहे. मग मी सोडून देतोय. ॲड्रेस मी टाकतोय, ठीक आहे, कर्नाटकात. नंबर माझा टाकला मी इथं, हा ईमेल ॲड्रेस माझा जो काही असेल तो मी इथं टाकला. त्यानंतर बँक अकाउंट घालायचं आहे घाला, नाहीतर ओपनिंग बॅलन्स घालून सेट करा, नाहीतर 0 सेट करा, ओके. आपला अकाउंटमध्ये कस्टमर ॲड झालेला आहे. आता त्यानंतर येते लोकेशन, तुमची ब्रँच लोकेशन. माझी मेन ब्रँच, आता ही मी हे खातं वापरतोय मेन ब्रँचसाठी. मेन ब्रँच सिलेक्ट केलं, त्याचा ॲड्रेस समजा माझा कोल्हापूर आहे, होलसेल नाही आहे, तो माझा शॉप आहे, स्टोअर आहे. मी स्टोअरसाठी मी हे वापरणार आहे. क्रिएट अकाउंट केलं. आता यामुळं काय झालं, जे बेसिक रिक्वायरमेंट होत्या, ह्या गोष्टी असायला पाहिजेत असं होतं, ते सगळं आपण यात ॲड केलं. आणि मग मी म्हटलं स्टार्ट युजिंग. आता तुम्ही ह्या सिस्टमला वापरू शकता. आता तुमच्या डॅशबोर्डला दिसत असेल बघा, एक लो स्टॉक आहे. स्टॉक नाही आहे ना, आपण परचेसच केलेलं नाही म्हणून ते लो स्टॉक दाखवायला सुरू करते लगेच. टोटल प्रोडक्ट किती आहेत सिस्टममध्ये? 1 आहे. टोटल कस्टमर किती आहे? 1 आहे. लक्षात आलं का बा? जे आपण आता ॲड केले ते सगळे डिटेल्स यामध्ये ऑलरेडी ॲड झालेल्या आहेत. ह्या सगळ्या माहिती तुम्ही भरल्याशिवाय तुम्हाला सिस्टम यूज करूच देत नाही.
ठीक आहे. तर त्यामुळे ही माहिती पहिल्यांदा सगळ्यांनी आपापली भरा. बेसिक इन्फॉर्मेशन आहे, एक कस्टमर टाकायला लागतं, एक सेल्स एक सप्लायर ॲड करायला पाहिजे, एक कस्टमर ॲड करायला पाहिजे, एक प्रोडक्ट ॲड करायला पाहिजे, एक बँक अकाउंट ॲड करायला पाहिजे, एक ब्रँच ॲड करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ॲड करून तुम्ही सिस्टम यूज करायला सुरुवात करा.